हॅलो एव्हरीवन. मी ठाकूर मॅडम. मी तुम्हाला आता सायन्स शिकवणार आहे 9th स्टँडर्डमध्ये. तर सायन्समध्ये आपल्याला सायन्स 1 सायन्स 2 असे दोन पार्ट आहेत आणि दोन्ही एकाच पुस्तकामध्ये आहेत. 10th स्टँडर्डला सायन्स 1 सायन्स 2 हे दोन वेगवेगळे बुक आहे. तर आपल्याला जे फर्स्ट टर्म आहे त्या फर्स्ट टर्ममध्ये 1 ते 5 लेसन सायन्स 1मध्ये येतात आणि 6 ते 10 हे जे लेसन आहे हे सायन्स 2मध्ये येतात. तर सायन्स 2 बऱ्यापैकी इझी आहे कारण त्यात सगळा बायोलॉजी म्हणजे जीवशास्त्र पार्ट येतो. सायन्स 1मध्ये थोडं फिजिक्स आणि केमिस्ट्री आहे. तर आपण सायन्स 2 पासून स्टार्ट करणार आहोत. तर सायन्स 2 मध्ये आपल्याला जो लेसन स्टडी करायचा आहे त्या लेसनचं नाव आहे 6th लेसन आहे वनस्पतीचे वर्गीकरण. तर लास्ट इयर तुम्ही पहिला जो लेसन शिकले होते 8वीला त्याच्यामध्ये तुम्ही पूर्ण सजीवांचे वर्गीकरण शिकला होता. त्या सजीवांच्या वर्गीकरणामध्ये तुम्ही पहिले 3 गट शिकलेले आहात. ठीक आहे. तो पहिला होता म्हणजे मोनेरा. त्या 5 सृष्टी आहेत ना, पंचसृष्टी. रॉबर्ट व्हिटाकर यांनी जगातल्या सगळ्या सजीवांचं वर्गीकरण 5 सृष्टीमध्ये केलेले. त्याला आपण पंचसृष्टी असं म्हणतो. त्यातली मोनेरा, प्रोटिस्टा, कवक. हे कवक म्हणजे बुरशी. हे जे आहे हे तुम्ही 8th स्टँडर्डमध्ये पहिल्याच लेसनमध्ये स्टडी केले. ह्या वर्षी आपल्याला स्टडी करायचे ते म्हणजे चौथी सृष्टी, ती म्हणजे वनस्पती सृष्टी. आणि 5वी जी आहे ती प्राणी सृष्टी, ती तुम्हाला 10th स्टँडर्डला स्टडी करायचे. तर त्याआधी आपल्याला जगातले आपल्या ह्या पृथ्वी तलावरचे जेवढे सजीव आहेत त्या सजीवांचं वर्गीकरण बघायचे. तर सजीवांचं वर्गीकरण 2 गटात केलं जातं पेशीनुसार. आदि केंद्रकी पेशी, दृश्य केंद्रकी पेशी. आदि केंद्रकी पेशी म्हणजे जी पेशी कमी विकसित आहे, ज्याच्यामध्ये केंद्रक नाही, केंद्रकाच्या जागी DNA RNA सारखा भाग आहे, ज्याच्यामध्ये दुसरे पेशी अंगक नाहीत, तंतुकणिका नाही, अशी जी साधी पेशी आहे तिला आदि केंद्रकी पेशी म्हणतात. आणि आदि केंद्रकी पेशीमध्ये कोणती सृष्टी येते? सृष्टी मोनेरा. याच्यामध्ये सगळे जीवाणू येतात. ठीक आहे. दृश्य केंद्रकी पेशी म्हणजे अशी पेशी, एक पेशी असली तरी चालेल पण ती व्यवस्थित डेव्हलप झालेली पेशी आहे. तिच्यामध्ये केंद्रक आहे, केंद्रकाभोवती आवरण आहे, तिच्यामध्ये केंद्रकाबरोबर बाकीची सुद्धा पेशी अंगक आहे, तंतुकणिका आहे, हरितलवक आहेत, अशी बाकीची पण पेशी अंगक आहे. अशा पेशीला दृश्य केंद्रकी पेशी म्हणतात. अमिबा हा एक पेशी आहे, पण तो अमिबा एक पेशी असला तरी त्या पेशीमध्ये सगळे अवयव आहे, पेशीची अंगक आहे. मग अमिबाची एक पेशी ही दृश्य केंद्रकीमध्ये येते. मग दृश्य केंद्रकीचे परत 2 भाग केले जातात, एकपेशीय, बहुपेशीय. ज्यांची एकच पेशी आहे आणि ती व्यवस्थित डेव्हलप झालेली पेशी आहे ते कशामध्ये येतात? दृश्य केंद्रकीय एकपेशीय सजीव, प्रोटिस्टा. हे सगळं आपण 8th स्टँडर्डला स्टडी केलंय, मोनेरा, प्रोटिस्टा. आता दृश्य केंद्रकीय पण बहुपेशीय, ज्यांचं शरीर अनेक पेशींनी बनलेले आहेत ते बहुपेशीय. ह्या बहुपेशीयांचे पुन्हा 2 गट केलेले, पेशी भित्तिका असणारे, पेशी भित्तिका नसणारे. म्हणजे शरीर भरपूर पेशींनी बनलेलं आहे पण त्या पेशी भोवती आवरण आहे का? पेशी भोवती सगळ्यात बाहेरचं एक आवरण असतं, त्याला म्हणतात पेशी भित्तिका. मग पेशी भित्तिका आहे का आणि पेशी भित्तिका नाही. मग पेशी भित्तिका आहे आणि नाही असे 2 गट बहुपेशीचे. तर पेशी भित्तिका असणाऱ्याचे परत 2 गट. ज्यांच्या पेशी भोवती पेशी भित्तिका असते याचे परत 2 गट केलेत. एक आहे स्वयंपोषी, एक आहे परपोषी. पेशी भित्तिका कोणाला असते? बेसिकली वनस्पती पेशीला पेशी भित्तिका असते आणि कवकांच्या पेशींना सुद्धा पेशी भित्तिका असते. पण त्यात परत काय फरक आहे? वनस्पतींची जी पेशी आहे ती स्वयंपोषी आहे, स्वतःचं अन्न स्वतः तयार करते, प्रकाश संश्लेषण क्रियेने करते. आणि कवक जे आहे ते स्वतःचं अन्न तयार करू शकत नाही कारण त्यात हरित लवक नाही. मग ते काय आहे? परपोषी. पण दोघांनाही पेशी भित्तिका आहे. याची पेशी भित्तिका आहे, जी वनस्पतीची पेशी भित्तिका आहे ती सेल्युलोज नावाच्या पदार्थाने बनलेली असते. आणि कवकाची जी पेशी भित्तिका आहे ती कायटीन नावाच्या पदार्थाने बनलेली असते. मग हे स्वयंपोषी पेशी भित्तिका असणारे आणि हे परपोषी पेशी भित्तिका असणारे. स्वयंपोषी जे आहे त्याचं एक्झाम्पल आहे वनस्पती सृष्टी, ते तर आपल्याला स्टडी करायचंय. आणि परपोषी जे आहेत पेशी भित्तिका असणारे ते आहे कवक, जे आपण 8th स्टँडर्डमध्ये स्टडी केलेले. आणि पेशी भित्तिका नसणारे, ज्यांच्या पेशी भोवती पेशी भित्तिकेचं आवरण नाही, असे कोण आहेत? सगळे प्राणी. मग आपल्या शरीरातील ज्या पेशी आहेत त्या सगळ्या पेशी कोणत्या गटात येतात? बघा, त्या दृश्य केंद्रकीय आहेत. आपलं शरीर बहुपेशी आहे परंतु आपल्या पेशी भोवती पेशी भित्तिका नाही. आपण ह्या इकडच्या गटामध्ये येतो. याच्यामध्ये पुन्हा खूप प्रकार आहेत. त्यात सगळ्यात शेवटी माणूस येतो. माणसाचं शरीर हे सगळ्यात जास्त कॉम्प्लेक्स गुंतागुंतीची रचना असलेलं शरीर आहे.
मग आता आपल्याला स्टडी करायचं आहे ते वनस्पती सृष्टी. वनस्पती सृष्टीमध्ये त्यांच्या पेशी कशा आहेत? दृश्य केंद्रकी म्हणजे व्यवस्थित डेव्हलप झालेल्या, केंद्रक असणाऱ्या, केंद्रकाभोवती आवरण असणाऱ्या, आणि ह्यांच्या पेशीभोवती काय आहे? पेशी भित्तिकेचं आवरण आहे. त्या आवरण कशाने बनलेलं आहे? कुठल्या पदार्थाने बनलेलं आहे? सेल्युलोज नावाच्या. आणि आपण ह्या वनस्पतींना काय म्हणतो? स्वयंपोषी. का म्हणतो? कारण वनस्पती स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात. कोणत्या क्रियेने करतात? प्रकाश संश्लेषण. प्रकाश संश्लेषणासाठी वनस्पतीला काय लागतं? एकतर हरितद्रव्य जे वनस्पतीच्या शरीरामध्ये असतं, दुसरं पाणी ते जे जमिनीतनं शोषून घेतात, तिसरं लागतं सूर्यप्रकाश, आणि चौथा वायू लागतो तो कार्बन डायऑक्साईड. वनस्पतीला प्रकाश संश्लेषणासाठी कार्बन डायऑक्साईड वायूची गरज असते, आणि ह्या 4 पदार्थांपासून वनस्पती स्वतःचं अन्न तयार करते. त्यालाच आपण काय म्हणतो? त्या क्रियेला आपण काय म्हणतो? प्रकाश संश्लेषण. मग वनस्पती स्वतःचं अन्न तयार करतात म्हणून त्या स्वयंपोषी आहेत. आपण स्वतःचं अन्न तयार करू शकत नाही. कवक देखील स्वतःचं अन्न तयार करू शकत नाही म्हणून ते परपोषी आहेत. मग आता आपल्याला ह्या वनस्पतीचे वर्गीकरण हा टॉपिक स्टडी करायचा आहे. हा प्रश्न एक्सरसाइजमध्ये आहे, त्याच्यावर आपल्याला प्रश्न येतात. ठीक आहे. तर सुरुवातीला वनस्पतीचं जे वर्गीकरण केलं ना, ते अगदी साध्या 2 गटांमध्ये केलं होतं की ज्याला बीजे आहेत आणि ज्याला बीजे नाहीत, बिया असणारे आणि बिया नसणारे. ठीक आहे. असे 2 गट केले होते. एचर नावाचे सायंटिस्ट होते. एचर यांनी वनस्पतीचे 1883 मध्ये 2 गट केले. बीजपत्री म्हणजे बिया येणारे, अबीजपत्री म्हणजे ज्यांना बिया नाहीत. परंतु आता जे आपण स्टडी करतो ते वनस्पतीचं वर्गीकरण आपल्याला डिटेलमध्ये स्टडी करायचं आहे. मग आता वनस्पतीचं वर्गीकरण स्टडी करताना आपल्याला कोणत्या कोणत्या गोष्टी विचारात घ्यायच्या आहेत? कशानुसार वनस्पतीचं वर्गीकरण करायचंय? कोणत्या वनस्पतीला कोणत्या गटात टाकायचं? हे कशासाठी ठरवायचं? हे ठरवल्याशिवाय आपल्याला वनस्पतीचं वर्गीकरण करता येत नाही. आता मग वनस्पतीला बघा, मूळ असतं, खोड असतं, पान असतं, फूल असतं, बिया असतात. तर काही वनस्पतींना हे अवयव असतात, काहींना नसतात. काहींना पानासारखे भाग असतात, काहींना प्रॉपर पानं असतात, काहींना छोटीशीच मुळं असतात, काहींना मोठी मोठी मुळं असतात. मग वर्गीकरण करताना पहिलं आपण बघणार त्यांना अवयव आहेत की नाही. हे आपल्याला बाहेरनं दिसतात, पान, फूल, फळ, हे बाहेरनं दिसणारे अवयव आहेत, हे आहेत की नाही. तसंच वनस्पतींच्या शरीरामध्ये पाणी वाहून नेण्यासाठी जलवाहिन्या असतात आणि अन्न वाहून नेण्यासाठी रसवाहिन्या असतात. आपल्या शरीरात असतात ना, रक्त वाहून नेण्यासाठी रक्तवाहिन्या. तर वनस्पतीच्या शरीरामध्ये पाणी वाहून नेण्यासाठी जलवाहिन्या आणि अन्न वाहून नेण्यासाठी रसवाहिन्या. त्यांना त्या ज्या ऊती आहेत त्यांना कॉम्प्लेक्स ऊती किंवा जटिल ऊती असं म्हणतात. मग ह्या आहेत की नाही? काही वनस्पतींमध्ये ह्या असतात, काही वनस्पतींमध्ये त्या नसतात. मग हे पाणी व अन्न वहन करण्यासाठी स्वतंत्र ऊती आहेत का? हे आपल्याला पुढच्या लेसनमध्ये पुन्हा डिटेल स्टडी करायला आहे. ह्या कोणत्या? पाणी वाहून नेणाऱ्या कोणत्या? रस वाहून नेणाऱ्या कोणत्या? हे नेक्स्ट लेसनमध्ये आहे. पुन्हा त्यांना बिया आहेत की नाही? वनस्पतीला मुळात बिया येतात का नाही येत? पुन्हा बिया जरी आल्या तर बियांवर आवरण आहे की नाही? काही वनस्पतींच्या बियांभोवती आवरण असतं, तर काही वनस्पतींच्या बियांभोवती आवरण नाही. ठीक आहे. पुन्हा बी जरी असली तर त्या बीचे 2 भाग होतात का नाही होत? जर आपण गहू ज्वारी घेतलं तर हे त्या झाडाचं बी आहे, त्याचे 2 भाग होत नाही. पण तुम्ही वाटाणा हरभरा घेतलं तर त्याचे 2 भाग होतात. मग बीजाचे 2 भाग होतात की नाही होत? अशा अनेक गोष्टींचा विचार करून वनस्पतीचं वर्गीकरण केलेलं आहे. जर बिया येत असतील तर बीजपत्री, नसतील येत तर अबीजपत्री. जर बीजांचा भाग होत नसतील तर एकदल. जर वनस्पतींच्या बियांचे 2 भाग होत असतील तर द्विदल. ठीक आहे. बियांभोवती आवरण असेल आणि नसेल. आवरण असेल तर त्याला आवृत्त बीजी हा शब्द आहे, आणि बियांभोवती आवरण नसेल तर त्याला काय म्हणतात? अनावृत्त बीजी. बीजपत्र असेल तर एकदल, एकदलला एक बीजपत्री असं म्हणतात. जर 2 भाग होत असतील हरभऱ्यासारखे बीजे तर त्याला द्विबीजपत्री किंवा द्विदल असे म्हणतात. मग ह्या सगळ्या गोष्टींचा जर आपण अभ्यास केला तरच आपण वनस्पतींचं वर्गीकरण करू शकतो. मग आपल्याला एक्सरसाइजमध्ये क्वेश्चन आहे, वनस्पतीचं वर्गीकरण करताना कोणकोणत्या गोष्टींचा विचार केला जातो? तर हे त्याचा आन्सर आहे. आपण आपल्या ओन वर्ड्समध्ये लिहायचं असतं. अगदी सगळं जसंच्या तसं रट्टा मारून लिहायचं नाही. आता आपल्याला वनस्पती सृष्टीचं वर्गीकरण शिकायचं आहे. तर हे जे आपल्याला लेसनमध्ये जे काही शिकायचं त्याचा चार्ट शेवटी दिलेला आहे. तर आधी आपण तो चार्ट बघू आणि मग याच्यानुसार कळतं आपल्याला नक्की काय स्टडी करायचंय. तर आता बघा, वनस्पती सृष्टीचे मुख्य 2 भाग केले.
एक अबीजपत्री आणि एक बीजपत्री. अबीजपत्री म्हणजेच बिया नाही, म्हणजेच त्याला फुलं पण येत नाही, अपुष्प म्हणू आपण. आणि बीजपत्री म्हणजे ज्याला बिया येतात आणि फुलं येतात त्याला आपण सपुष्प म्हणू. मग वनस्पती सृष्टीचे मुख्य दोन भाग आहेत, अबीजपत्री, बीजपत्री. अबीजपत्री म्हणजे ज्या वनस्पतींना बिया येत नाहीत असे. मग बिया नसलं तर त्यांना फूल पण येत नाही, म्हणून त्याला अपुष्प शब्द पण वापरलाय. आता अबीजपत्रीचे 3 गट आहेत मुख्य बघा. थॅलोफायटा, ब्रायोफायटा, टेरिडोफायटा. हे इंग्लिशच वर्ड आहेत, त्याला मराठी वर्ड नाहीत, दिलेले नाही बुकमध्ये. थॅलोफायटा, ब्रायोफायटा, टेरिडोफायटा. थॅलोफायटा म्हणजे साधारण शेवाळासारखे वनस्पती याच्यामध्ये येतात. ह्या ब्रायोफायटावर आपल्याला खूप सारा क्वेश्चन, खूप महत्त्वाचा क्वेश्चन येतो. टेरिडोफायटा. अबीजपत्रीचे 3 गट, थॅलोफायटा, ब्रायोफायटा, टेरिडोफायटा. ठीक आहे. आता दुसरा जो मुख्य गट आहे तो बीजपत्री, म्हणजे ज्यांना बिया येतात, पण बिया आल्या तरी बियांवर आवरण आहे का नाही. जर बीवर आवरण नसेल तर त्याला काय म्हणतो आपण, अनावृत्त बीजी. आणि त्या बी भोवती जर आवरण असेल, आता आपण जे फळं खातो, आंबा खातो, तर आंब्याभोवती आता मध्ये कोय, बाहेरनं आवरण आहे आंब्याचं, मग ते कशामध्ये येतं, आवृत्त बीजी. पुन्हा अनावृत्त बीजीचे काही गट नाही, पण आवृत्त बीजी म्हणजे बी आहे, बी भोवती आवरण देखील आहे, पण ते जे बी आहे त्या बीचे 2 भाग होतात का. जर 2 भाग होत असेल, वटाणा, हरभरा याच्यासारखे, तर त्याला आपण काय म्हणू, द्विबीजपत्री. पण बी आहे परंतु त्या बी भोवती आवरण पण आहे, पण त्या बीचे 2 भाग होत नाही. गहू, मका, ज्वारी, बाजरी यांचे 2 भाग होत नाहीत बीचे, मग त्याला काय म्हणतात, एकबीजपत्री. हे सगळं आपल्याला स्टडी करायचं आहे. आपल्याला स्टडी करायचे थॅलोफायटा, ब्रायोफायटा, टेरिडोफायटा. नंतर आपल्याला स्टडी करायचे अनावृत्त बीजी, नंतर स्टडी करायचे आवृत्त बीजी, नंतर स्टडी करायचे द्विबीजपत्री आणि एकबीजपत्री. यांचा फरक परीक्षेला विचारतात. तर पहिला गट आपण स्टडी करतोय थॅलोफायटा. थॅलोफायटामध्ये येतं शेवाळ. आता बघा पावसाळ्याचे दिवस आहेत, तर जागोजागी आपल्याला थोडं शेवाळलेलं दिसतं. तर जेवढ्या काही शैवाल आहेत ते सगळे कोणत्या गटात येतात, थॅलोफायटा. हा पहिला गट आहे वनस्पतीचं वर्गीकरण करताना. आणि हा कोणता आहे, अबीजपत्री. शेवाळाच्या बिया आपण कधी बघितल्यात का, त्याला पान, फुल, फळ बघितलंय का, नाही. मग पहिला गट आहे थॅलोफायटा, तो कशाच्या अंडर येतो, अबीजपत्री. आता हे जर आपण बघितलं तर शेवाळ मुख्य करून कुठं आढळतं, पाण्यातच आढळतं, पाण्याशिवाय त्याची वाढ होत नाही. आता ह्या शेवाळाला मूळ, खोड, पान, फुलं असे काही अवयव नसतात. फक्त शेवाळाचा रंग आपल्याला हिरवा दिसतो. का हिरवा दिसतो, कारण त्याच्यामध्ये काय, हरितद्रव्य आहे. हरितद्रव्य आहे म्हणजे ह्या वनस्पती स्वतःचं अन्न स्वतः तयार करू शकतात. आपल्याला विचारतात थॅलोफायटा गटाची वैशिष्ट्य सांगा, तर काय पहिलं वैशिष्ट्य, पाण्यात आढळतात. दुसरं काय, यांना मूळ, खोड, पान, फुले, बिया असे अवयव नाहीत. यांच्यामध्ये काय आहे, हरितद्रव्य. हरितद्रव्यामुळे हे कसे आहेत, स्वयंपोषी. स्वयंपोषी म्हणजे स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात. आता जे शेवाळ आहेत ते आपल्याला डोळ्यांनी दिसतात ते बहुपेशीय, पण असे काही शेवाळ असतात अतिशय सूक्ष्म असतात जे आपल्याला डोळ्यांनी दिसत नाही. असे एकपेशीय सुद्धा शैवाल असतं, बहुपेशीय शैवाल असतं, अतिसूक्ष्म असतं, काही ठळक असतं, काही मोठ्या आकाराचे शैवाल असतात. ठीक आहे. तर बरेचसे शैवाल आहेत. त्यातलं एक उदाहरण आहे, म्हणजे ज्याचे डायग्राम आपल्याला एक्झामला विचारतात, तो म्हणजे स्पायरोगायरा. स्पायरोगायरा, पुढं कारा, उल्व्हा, युलोथ्रिक्स असे खूप सारे एक्झाम्पल आहेत जे कशामध्ये येतात, थॅलोफायटा. तर जास्ती करून आपल्याला स्पायरोगायराची डायग्राम विचारतात. डायग्राम काढली का त्याला लेबल पण आवश्यक आहेत. आता शैवाल जे आहेत त्याचे अनेक पुन्हा गट आहेत. काही जे शैवाल आहेत ते गोड्या पाण्यात आढळतात, म्हणजे नदी, नाला, तलाव ह्यांचं पाणी, याला आपण गोड पाणी म्हणतो कारण त्यात क्षार कमी असतात. समुद्राच्या पाण्याला आपण खारट पाणी म्हणतो कारण त्यात क्षारांचं प्रमाण जास्त असतं. मग काही शैवाल जे आहेत ते गोड्याच पाण्यात आढळतात, तर काही शैवाल जे खारट पाण्यात आढळतात. ठीक आहे. आणि ह्यांचं जर शरीर आपण बघितलं तर मूळ, पान, फूल, खोड असं काहीच नाही, नुसतं आपल्याला तंतुरूपी शरीर दिसतं, दोऱ्यासारखं शरीर दिसतं, अतिशय मऊ असं शरीर आहे, तंतुरूपी आहे. ठीक आहे. ह्या असे हे कशाचा गट आहे, थॅलोफायटा गट आहे. पण ह्या थॅलोफायटा गटामध्ये आपण शैवाल टाकलेलं आहे, तरी थॅलोफायटा गटामध्ये काही कवक पण टाकलेले आहेत. जे सुरुवातीचं वर्गीकरण केलं होतं त्या वर्गीकरणामध्ये थॅलोफायटा गटामध्ये त्यांनी, हा वनस्पती गट आहे खरा,
तरी पण त्यांनी काय केलेले, ह्या गटामध्ये काही कवकं सुद्धा टाकलेली आहेत. खरं तर थॅलोफायटा हा गट कोणाचा आहे? वनस्पतींचा. वनस्पतींमध्ये स्वतःचं अन्न तयार करतात, त्यांच्यात हरितद्रव्य आहे. तरी पण जे काही एकपेशीय छोटे छोटे कवक आहेत त्यांना सुद्धा त्यांनी याच्यात जागा दिली होती. ओके, त्यांना काही कवकांना ह्या थॅलोफायटा गटात टाकलेलं आहे. तर ही जी डायग्राम आहे इट इज मोस्ट इम्पॉर्टंट डायग्राम. पुढचा गट स्टडी करायचा आहे तो आपल्याला म्हणजे ब्रायोफायटा. ब्रायोफायटावर आपल्याला क्वेश्चन गिव्ह रिझन, कारणे द्या मध्ये येतो. आता ब्रायोफायटाला मुख्य म्हणजे काय, हा दुसरा गट आहे, एक थॅलोफायटा नंतर ब्रायोफायटा. ब्रायोफायटाला म्हणतात काय, वनस्पती सृष्टीचे उभयचर. जसं प्राण्यांमध्ये असतं ना उभयचर, बेडूक जमिनीवर पण राहू शकतो, पाण्यात पण राहू शकतो, त्याला आपण उभयचर म्हणतो. तसं वनस्पती गटाचा उभयचर कोणाला म्हणतात? ब्रायोफायटा. कारण याला वाढण्यासाठी माती पण लागते, पण पाण्याचं प्रमाण पण, वाढण्यासाठी माती लागते पण प्रजननासाठी पाणी जास्त लागतं. म्हणजे पाण्याची पण खूप जास्त गरज आहे आणि मातीची पण गरज आहे. बाकीच्या झाडांना पण पाणी लागतं, माती लागते, पण ह्यांना प्रजननासाठी पाणी लागतंच. पाण्याशिवाय त्यांचं प्रजनन होऊ शकत नाही. म्हणून हे ओलसर मातीत वाढतात आणि प्रजननासाठी त्यांना पाण्याची गरज असते. प्रजनन म्हणजे एका झाडापासून दुसरं झाड तयार होणे. म्हणून ह्यांना काय म्हणतात? वनस्पती गटाचे उभयचर म्हणतात. आता ह्या ज्या वनस्पती ह्या पण साध्या आहे, यांना मूळ, खोड, पान असे स्पेसिफिक असे मोठे मोठे काही अवयव नाही, असले तरी अतिशय छोटेसे असे अवयव आहेत. हे बहुपेशी आहेत, त्यांच्या शरीरात मध्ये अनेक पेशी आहेत. आणि वनस्पती गटात ते म्हणजे हे काय, स्वयंपोषित आहे. ठीक आहे. आता यांच्यामध्ये प्रजनन कशाच्या मदतीने होते? बीजाणू. आपण आपल्या अवतीभोवती जी झाडं बघतो बघा, त्यांना फुलं येतात. फुलांपासनं काय होतं? लैंगिक प्रजनन होऊन नवीन झाड तयार होतं. तर हे जे वनस्पती आहेत हे खूप कमी विकसित वनस्पती आहेत. तर यांना छोटासा असा डॉट सारखा, काळ्या डॉट सारखा भाग असतो, एकदम छोटासा भाग, त्याला काय म्हणतात? बीजाणू असं म्हणतात. मग ह्या बीजाणूंच्या मदतीने वनस्पतींचं काय होतं? प्रजनन होतं. आणि ह्यातल्या वनस्पती बघितल्या तर अशा बऱ्यापैकी चपट्या असतात, तर रिबिन सारख्या चपट्या असतात, लांब असतात. आणि यांना मूळ, खोड, पान असे मोठे मोठे मूळ, खोड, पानही नाही आहेत. तर पानासारखा दिसणारा छोटासा भाग, मुळासारखा दिसणारा छोटासा भाग असे अवयव असतात. अजिबातच अवयव नाही असं नाहीये. थॅलोफायटाला मूळ, खोड, पान असं काहीच नव्हतं. यांना आहे, पण ते प्रॉपरली डेव्हलप झालेले मूळ, खोड, पान नाहीयेत, तर थोडेसे डेव्हलप झालेले मूळ, खोड, पान असे भाग आहेत. आणि यांच्यामध्ये पाणी व अन्न वहनासाठी उती नाहीत. बघा, पाणी वहनासाठी कुठल्या उती असतात? जलवाहिन्या. ज्या उती आहेत अन्न वहनासाठी त्यांना म्हणतो आपण रसवाहिन्या. पण यांच्यामध्ये ह्या उती नाहीत. आपल्या अवतीभोवती आपल्याला जे मोठी मोठी झाडं दिसतात त्यांच्यामध्ये त्या उती असतात. ह्यांच्यामध्ये पाणी व अन्न वहनासाठी विशिष्ट उती नाहीत. मग यांचं उदाहरण काय आहे? मर्केशिया, अँथेसिरॉस किंवा रिक्सिया, त्याला इंग्लिशच वर्ड आहेत, ही आपले मराठी वर्ड नाहीत. ही डायग्राम आहे बघा, ज्या डायग्रामला लेबल असतं ती डायग्राम आपल्याला एक्झामला काढायला येऊ शकते. तर यांना बघा, मूळ नाही पण मुळासारखा भाग आहे, त्याला म्हणतात मुलाभ. प्रॉपर डेव्हलप पान नाही पण पानासारखा भाग आहे. ठीक आहे. मग ही जी आकृती आहे ती आहे फ्युनारिया. ठीक आहे. ही जी आकृती आहे ती मर्केशिया. ही जी आकृती आहे ती अँथेसिरॉस. हे सगळे कशाचे एक्झाम्पल आहेत? ब्रायोफायटा गटाचे एक्झाम्पल आहेत. याच्यानंतर पुढचा गट येतो तो म्हणजे टेरिडोफायटा. आता बेसिकली आपण 2 गट स्टडी केलेले आहेत. आता तिसरा गट जो आपल्याला स्टडी करायचा आहे तो म्हणजे टेरिडोफायटा. ठीक आहे. ह्या टेरिडोफायटाचं स्पेलिंग बघा, हा पी इथं सायलेंट आहे, याचा उच्चार होत नाही. टेरिडोफायटा गट असं म्हणतात. मग हा गट त्या दोघांबरोबरच आहे, थॅलोफायटा, ब्रायोफायटा, टेरिडोफायटा. हे तिन्ही कोणामध्ये येतात? अबीजपत्री. अबीजपत्री म्हणजे यांना बिया येत नाहीत. आता हे पण काय आहेत? अबीजपत्री वनस्पती आहे, पण यांना मूळ, खोड, पान असे अवयव आहेत. सुस्पष्ट दिसतील असे मूळ, खोड, पान असे अवयव आहेत. आणि यांना पाणी वाहून नेण्यासाठी जलवाहिन्या आहेत, अन्न वाहून नेण्यासाठी रसवाहिन्या आहेत. पण यांना फुलं येत नाहीत, यांना फळं येत नाहीत, यांना बिया येत नाहीत. यांच्यावर सुद्धा प्रजननासाठी छोटे छोटे बीजाणू असतात. पानाची जर मागची साईड बघितली तर असे छोटे छोटे काळे टिपके दिसतात, ते काय असतात? बीजाणू असतात. ह्या बीजाणूंद्वारे यांचं काय होतं? प्रजनन होतं.
फुलाद्वारे जर प्रजनन होत असेल तर त्याला लैंगिक प्रजनन म्हणतात. ठीक आहे, यांना फूल येत नाही तर फुलाद्वारे प्रजनन होत नाही, यांचं प्रजनन बीजाणूंद्वारे होतं. पण यांना मूळ, खोड, पान असे अवयव आहे, पण यांना फूल आणि फळ आणि बिया हे अवयव नाही, पण मूळ, खोड, पान आहे. आता याचं जे मेन एक्झाम्पल आहे ते म्हणजे नेचे, त्याला नेफ्रोलेपिस असं पण म्हणतात, किंवा मार्सेलिया किंवा टेरिस, असे खूप सारे एक्झाम्पल आहे. लायकोपोडियम, खूप सारे एक्झाम्पल आहे. त्यातल्या त्यात आपल्याला नेचे वनस्पतीची आकृती आणि वर्णन विचारतात. मग नेचेचं वर्णन विचारलं म्हणजे कोणाचं वर्णन लिहायचं? टेरिडोफायटा. टेरिडोफायटाचे जे लक्षणं आहेत, जे वैशिष्ट्य आहेत तेच नेचेचे आहेत. वेगळं वेगळं पाठ नाही करणार आपण. नेचेची जी लक्षणं आहे तीच टेरिडोफायटाची, दोन्हींना एकच उत्तर येणार. ठीक आहे. मग या वनस्पतींमध्ये लैंगिक प्रजनन आणि अलैंगिक प्रजनन असे दोन्ही होतात. लैंगिक प्रजनन हे नेहमी युग्मक निर्मितीद्वारे होत असते आणि अलैंगिक प्रजनन हे कशाद्वारे होते? बीजाणू निर्मितीद्वारे होते. हा असा गट आहे तिसरा म्हणजे टेरिडोफायटा. तर आज आपण 3 गट शिकलेलो आहोत, थॅलोफायटा, ब्रायोफायटा, टेरिडोफायटा. तिन्ही कोणत्या मुख्य गटाखाली येतात? अबीजपत्री, कारण यांना बिया येत नाही, यांना फुलं येत नाही. मग तुमचा होमवर्क काय आहे तर तुम्ही ही नेचेची आकृती काढायची आहे, ही एक नेचेची आकृती काढायची. दुसरं म्हणजे तुम्ही ही स्पायरोगायराची आकृती काढायची आहे, 2 आकृत्या आहेत. आणि तिसरं होमवर्क म्हणजे तुम्ही हा चार्ट काढायचा आहे, हा एक चार्ट काढायचा आहे. आणि चौथा होमवर्क म्हणजे तुम्ही हा एक चार्ट काढायचा आहे. म्हणजे तुमच्या आजच्या होमवर्कमध्ये तुम्हाला 2 चार्ट काढायचे, एक लेसनच्या सुरुवातीला, एक लेसनच्या एंडला आहे. आणि 2 डायग्राम काढायचे आहेत, व्यवस्थित डायग्राम काढून त्याला नावही द्यायचे आहेत. एक डायग्राम आहे ती स्पायरोगायराची आणि दुसरी आहे ती कशाची आहे? नेचेची डायग्राम आहे. आणि तुम्हाला होमवर्क करून ग्रुपवर सेंड करायचं आहे. ओके, बाय बाय.